नमस्कार, मी विशाल मोहिते आणि आपल्या सर्वांचं माझी शाळा या आपल्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। शिक्षक मित्रांनो, आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांना भौतिक खाद्य पुरवलं पाहिजे। जर भौतिक खाद्य विद्यार्थ्यांना आपण पुरवत गेलो तर आपल्या जिल्हा परिषद शाळेची मुलं ही एक ना एक दिवस आपल्या जिल्हा परिषदेचा झेंडा देश पातळीवर नाही तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा लावतील। त्यामुळे शिक्षक मित्रांनो, आपले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आपण रोज नवीन नवीन चॅलेंजेस दिले पाहिजेत, नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजेत। तर आज आपल्यासोबत आहे बिजलाई नगर प्राथमिक शाळा 5वीचा वर्ग, 5वीच्या मुली आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत एक आपण असा जबरदस्त बौद्धिक खेळ पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला खूप उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मित्रांनो, आपण या गेमला सुरुवात करतोय। इथे टेबलवर तुम्हाला ही काड्यांपासून बनवलेली पार्किंग दिसते आणि या पार्किंगमध्ये एक कार लावलेली आहे। तर आपल्या या विद्यार्थ्यांना या कारला हात न लावता कार ही या पार्किंगच्या बाहेर काढायची आहे। तर आपल्यासोबत या ठिकाणी हे 5वीचे विद्यार्थिनी आज आहेत। तर ह्या विद्यार्थिनी ह्या कारला हात न लावता ही कार कशी बाहेर काढतात ते आपण पाहूयात। चला, प्रीती मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ते आता ही कार पार्किंगच्या बाहेर काढतायत। 2च काड्या हलवायच्या आहेत फक्त। आपल्या खेळाचा नियम आहे फक्त 2 काड्या हलवून कार पार्किंगच्या बाहेर काढायची आहे। ते पहिल्यासारखं कर, जसं होतं तसं ठेवा मांडून तिथं। ओके, चिटकून ठेव। चला नेक्स्ट। चल आता पुढे तू। तुझं नाव? वैशाली। ठीक आहे, वैशाली प्रयत्न करते, बघूया काय करते ती। हां, कर प्रयत्न वैशाली। जरा डोकं वापरायचे, डोकं लावायचे आणि कशी गाडी त्या पार्किंगच्या बाहेर निघेल हात न लावता ते पाहायचं आहे। चल, जमतंय का? जमतंय का? नाही। ओके, चला। हुमेरा आलेली, ती कशी गाडी हलवते आणि कशी कार पार्किंगच्या बाहेर काढते ते आपण बघूया। 2 गाड्या फक्त हलवायच्या आहेत। एक गाडी हलवलेली आहे, आणखीन एक। चला, करा प्रयत्न। चल, जमतंय का हुमेरा? दुसरी एक गाडी हलवून बघ, दुसरी एक गाडी हलवून बघ, ट्राय कर। नाही, 2 गाड्या तो हलवलेल्या आहेस, असं नाही करायचं। ते स्ट्रक्चर पहिल्यासारखं करा, जसं होतं तसं व्यवस्थित करा, सरळ जसं होतं तसं। कार बरोबर सेंटरला राहिली पाहिजे। हां, ओके। चला, पुढे कोण आहे? ईश्वरी आलेली आहे आणि ती आता ट्राय करते। तर आपण बघूयात। तुम्हाला कारला हात न लावता ते स्ट्रक्चर जसं आहे तसं बनवायचं आहे आणि 2 काड्या हलवूनच फक्त बनवायचं आहे। नाही। चला पुढे नेक्स्ट। ते आहे तसं करून ठेवा, व्यवस्थित करा, व्यवस्थित सरळ जसं होतं तसं, जसं होतं तसं। अरे, ती काडी खाली लाव। एक मिनिट। तर या ठिकाणी आता पुढची विद्यार्थिनी येते कोमल कशी काढते ते आपण बघूयात। 1 आणि 2। अरे नाही, कार जी आहे ती त्या स्ट्रक्चरच्या बाहेर आली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न करत होता, परंतु कोमलने चांगला प्रयत्न केला। बघूयात आता पुढची कोण विद्यार्थिनी आहे आणि ती या ठिकाणी हे स्ट्रक्चर जसंच्या तसं ठेवून कार पार्किंगमधून बाहेर काढू शकते का? तर या ठिकाणी आता 5वीची शेवटची विद्यार्थिनी राहिलेली आहे प्रतीक्षा ही कार या पार्किंगच्या बाहेर काढू शकते का ते आपण पाहूयात। चल प्रतीक्षा। एक काडी हलवलेली आहे आणि दुसरी काडी पण तिने हलवलेली आहे। पार्किंगची रचना जशी होती तशी या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते आणि कार तुम्ही पाहू शकता, ही या कार पार्किंगच्या बाहेर आलेली आहे।
प्रतीक्षा 5वीची जी प्रतीक्षा ही विद्यार्थिनी आहे, हिने हा गेम अतिशय छान पद्धतीने खेळलेला आहे. तर प्रतीक्षासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. कार ही अशी या ठिकाणी आपण पार्किंगमध्ये ठेवलेली होती. तर प्रतीक्षाने काय केलं, पहिल्यांदा ती आडवी काठी उचललेली आहे. आडवी काठी तिने उचलून इकडे ठेवली आणि उजव्या साईडची उभी काठी तिने अशी या ठिकाणी जोडून ठेवलेली आहे. तर या ठिकाणी पार्किंग तयार झालेली आहे. स्ट्रक्चर जसं आहे तसं तयार झालेलं आहे आणि कार देखील या पार्किंगच्या बाहेर निघलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर असेच नवनवीन बौद्धिक गेम, विद्यार्थ्यांसाठीचे ॲक्टिव्ह गेम पाहण्यासाठी आपल्या माझी शाळा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.